अच्छा, तर असा सौदा मांडलाय इरानं. आणि मी यात काहीच करू शकत नाहीये मावशी. माझी काही चूक नसताना मला हे सगळं सहन करावं लागतंय. आणि मी जर हे सगळं सहन नाही केलं ना तर वहिनी घरच्यांना सगळं खरं खरं सांगून टाकतील. आधीच मला घरच्यांनी मनापासून स्वीकारलं नाही हो. त्यात हे सगळं कळलं ना तर. सुनबाई, शांत हो. आता मी आले ना, काही काळजी करू नकोस. मी बोले निराशी, समजावून तिला मी सगळं. मावशी नाही, नको. तुम्ही त्यांच्याशी काही बोलू नका. त्यांना जर कळलं ना की मी तुम्हाला सगळं सांगितलं तर ते खूप रागवतील माझ्यावर. मला खूप भीती वाटते त्यांची. सुनबाई, टेन्शन घेऊ नकोस. त्याने काही होणार आहे का? नाही ना. मी काहीतरी उपाय काढेन. मला थोडा वेळ दे, कारण सध्या तरी सुलेखाशिवाय मी दुसरा कुठला विचार करूच शकत नाही. काही अवस्था करून घेतलीस का? इतकी उत्साही, इतक्या गप्पा मारणारी तू, आणि आज अशी शांत झोपून राहिलीस. तुझ्या या सर्वच्या हाकेला होऊ दे ना. मी आज सुचले ग तुझ्याशी बोलायला. बोल ना, काहीतरी बोल ना. तरी मी तुला समजवत होते हे लग्न करू नकोस म्हणून, पण तू नाही ऐकलंस माझं. तेव्हा जर तू हा हट्ट केला नसतास ना. मावशी, होय काय बोलताय तुम्ही? इरावती, मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत, पण माझ्याही काही अटी आहेत. पहिली गोष्ट, सरोज बद्दल मी जी काही माहिती विचारीन ती माहिती तुम्हाला वेळेच्या वेळेत दिली पाहिजे. इज इट क्लिअर? ऑफकोर्स डॅड. तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्हाला हव्या असलेल्या वेळेत तुम्हाला मिळत जाईल. हा माझा शब्द आहे तुम्हाला. गुड. नो कॉम्प्रोमाइज इन इट. अनदर थिंग, आपल्यात जे काही डील झालंय ते फक्त या खोलीपुरतच मर्यादित राहिलं पाहिजे. बाहेर याबद्दल एक अवाक्षरही काढायचं नाही. डॅड, मला वाटतं तुम्ही अजूनही मला पुरेसं ओळखलेलंच नाही. तुम्हाला वाटतं तेवढी मी इमॅच्युअर नाही. एनिवेज डॅड, मला वाटतं तुम्ही उगाचच वेळ घालवताय. मला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत. आता तुम्ही फक्त हो म्हणा, म्हणजे मी लगेच कामाला लागते. गुड. मग हे डील झालं. ग्रेट. मला कॉन्फिडन्स होता की तुम्ही नाही नाही म्हणणार. डॅड, इफ आय रिमेंबर राईट, तुम्ही मला मॉम बद्दल काहीतरी सांगणार होता. सो प्लीज सांगा ना. आय एम ऑल इयर्स. सुलेखाचं हे दुसरं लग्न आहे. हो. माझ्याशी लग्न होण्यापूर्वी सुलेखाचं जावेद नावाच्या एका माणसाशी लग्न झालं. त्याच्यापासून तिला मुलगाही आहे. एवढीच माहिती ऐकून शॉक बसला ना. म्हणजे त्या मुलाचा शोध घेण्यासाठी चोरून घराबाहेर जायचे. इंटरेस्टिंग. पुढे नेक्स्ट इज युअर टर्न. हिरा,
तुला हवी असलेली माहिती मी तुला द्यायला सुरुवात केली. आता मला हवी असलेली माहिती तू द्यायची. पण डॅड, ही माहिती अजून अर्धवटच आहे. मला पूर्ण माहिती द्या. सांगा ना प्लीज. आफ्टर ऑल इट्स अ डील माय डिअर. कसं आहे, कुठल्याही डीलमध्ये दोन्ही पार्टीजनी समजूतदारपणे वागायला हवं. तुला हवी असलेली माहिती मी आत्ता तुला दिली, तो एक ऍडव्हान्स आहे असं समज. आता मला हवी असलेली माहिती तू दिल्यानंतर मी तुला पुढची माहिती देईन. ओके.